स्वागतम. गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या टेकवारीच्या भरघोस यशाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी टेकवारी 2चं आयोजन करण्यात आलं आहे आणि सकाळीच त्याचं मोठ्या दणक्यात उद्घाटन झालेलं आपण पाहिलंच असेल. तर 7व्या मजल्यावरील टेकवारीच्या ह्या पहिल्या सत्रात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सत्राचा विषय आहे पॅरेंटिंग, इम्प्रूव्हिंग स्टडी मेथड्स फॉर चिल्ड्रन. पॅरेंटिंग, पालकत्व. खरं तर हा विषय आपल्या सर्वांसाठी फार जिव्हाळ्याचा पण अलीकडील काळात थोडा आव्हानात्मक होत चाललेला विषय आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी काय करावं याकरिता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे पाहुणे लाभले आहेत ते श्री प्रमोद जोशी सर, प्रमोद शिंदे सर. मी प्रथम त्यांचं स्वागत करते. सर मनशक्ती रिसर्च सेंटर लोणावळा येथे कार्यकारी विश्वस्त आहेत. सामाजिक सेवा संस्थांमध्ये 30 वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत आहेत. 50 वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रकृतीचे नियम, आनंदाचे समीकरण, तणाव व्यवस्थापन, मेडिटेशन, चाइल्ड डेव्हलपमेंट, पर्पजफुल पॅरेंटिंग या विषयावर ते निवासी प्रशिक्षण आयोजित करतात. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊन त्यांनी US, UK, कॅनडा अशा ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. मनशक्तीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी त्यांनी केली आहे. तर मी त्यांना विनंती करते आपल्याला मार्गदर्शन करण्याची. पर मुझे पता नहीं रहेगा फिर कुछ भी नहीं. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आदरणीय मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्ही राधा मॅडम, संबंधित सर्व अधिकारी वर्ग यांनी टेकवारीचा हा जो आगळा वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि अशा उपक्रमामध्ये आम्हाला सहभाग घेता आला याचा आम्हाला आनंद आहे. बंधू भगिनींनो, आज आपण पाहतो आहोत की सर्वत्र फक्त मुलांचेच नव्हे तर मोठ्यांचे सुद्धा विविध प्रकारचे मानसिक प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा गेल्या काही महिन्याच्या काही घटना घडत आहेत. त्यावरून आपल्या लक्षात येतं की मनाचं नियंत्रण हे किती आवश्यक आहे. सकाळी मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान ही जगाची देणगी आहे, पण त्या तंत्रज्ञानाला वारीतलं शहाणपण, शांती याची सुद्धा जोड आवश्यक आहे. बघा, आपण पाहतो की अनेक प्रकारचे ताणतणाव आपल्या सगळ्यांच्या जीवनात आहे आणि हे फक्त मोठ्यांच्या जीवनात आहेत असं नाही, लहान मुलांच्याही जीवनात आहे. एक घटना सांगतो. आमच्या इकडे लहान मुलं खेळत होती. तर थोडं अनौपचारिक बोललं तर चालेल ना? फार टेक्निकल मी बोलणार नाही, अनौपचारिक बोल. आमच्याकडे काही लहान मुलं खेळत होती. सगळी मुलं खेळत होती आणि एक मुलगा पायरीवर बसून एकटाच असा सचिंत चेहऱ्याने बसलेला होता. त्याला आम्ही विचारलं, का रे सगळेजण खेळत आहेत, तू का खेळत नाही? काय सांगावं त्याने? तो म्हणाला, काका काय सांगू, मला खूप टेन्शन आहे. वय वर्ष 7. वय वर्ष किती? 7. कुठून आणला तरी टेन्शन हा शब्द? आपल्याकडनं ना. ताणतणाव ही आजच्या जीवनाची एक अलिखित गोष्ट झालेली आहे. आपण सगळेजण मुंबईच्या परिसरात राहता, त्यामुळे रोजच्या जीवनात किती प्रकारच्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं हे काही मी सांगण्याची गरज नाही. आपण आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. अनेक प्रकारचे ताणतणाव, चिंता, त्यातून निर्माण होणारं मानसिक अस्वास्थ्य याचं रूपांतर
मानसिक आजारामध्ये तो होतच, पण त्या बरोबरीने विविध प्रकारच्या शारीरिक आजारातही त्याचं रूपांतर होतं. उद्याला याबद्दलच एक सेशन तणावमुक्ती म्हणून होणार आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. आज मी बोलणार आहे ते पालकत्व, सुजाण पालकत्व. मी तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला एक प्रश्न विचारतो, त्याचं मला खरं खोरं उत्तर पाहिजे. द्याल का? नक्की द्याल. मला सांगा, जास्त हुशार आणि स्मार्ट कोण आहे, तुम्ही का तुमची मुलं? हा, एक वाक्यात आहे. आता मला सांगा, आपली मुलं आपल्यापेक्षा स्मार्ट आणि हुशार आहे असं का वाटतं तुम्हाला? कारण काय? त्यांना जास्त माहिती आहे. अजून साधनं जास्त आहेत, संसाधन आहे. अजून बोला, बरोबर. आकलन क्षमता आहे. अजून माहितीचं एक्सपोजर जास्त आहे. अजून काय आहे? जिज्ञासू आहे. खरंय. अनुकरण करणं आवडतं. आता मला सांगा, एवढं सगळं त्यांच्याकडे आहे, पण त्यांच्या भवितव्याबद्दलची आपली चिंता मिटली आहे का? वाढली आहे का वाढली नाही? आणि ती वाढली असण्याची कारण काय आहेत? स्पर्धा, चंचलता, एकाग्रता नसणं, कुठल्याही गोष्टीचं काही वेळेला गांभीर्य नसणं, अपयशाची तयारी नसणं, हे सगळे प्रश्न आहेत का नाहीये? आहेत. आणि म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सुजाण पालकत्व हा विषय समजून घेत असताना पालकांनी कोणते प्रयत्न करावे हे जसं समजून घेणं महत्वाचं आहे, तसं मुलांच्या दृष्टिकोनातून काय बदल झालेले आहेत आणि आपण काय बदल घडवून आणायचे आहेत, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एक सध्याचं वातावरण किती प्रमाणात बदललेलं आहे याचं एक छोटस उदाहरण देतो. तुम्ही सगळेजण शाळेत जात होता, बरोबर आहे? मला सांगा, तुम्ही शाळेत जात होता त्यावेळेला तुमचे पालक तुम्हाला महिन्यातून किती वेळेला हॉटेलमध्ये नेत होते? बोला, किती वेळा? नाही, घरी जेवायचं का? त्यावेळेला हॉटेल्स नव्हती ना? हॉटेल्स होती. मग काय होतं? पद्धत नव्हती. आता आपल्या मुलांसारखा एक निरागस प्रश्न, तुमच्या मुलांना महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये जावंसं वाटतं का वाटत नाही? फक्त एकदाच? अनेक वेळेला. आणि ही पिढी इतकी हुशार आहे की ती म्हणते, मम्मी आज तू खूप दमलेली आहेस, आज हॉटेलमध्ये जाऊया. बरोबर आहे की नाही? अशा मुलांना आपल्याला सर्वांगाने घडवायचं. एका बाजूने माहितीचं एक्सपोजर भरपूर आहे, एआय ची उपलब्धता आहे, चॅट जीपीटी आहे, तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होत चाललेलं आहे. तुमच्या वेळेला 9वी 10वी मध्ये जे विषय असायचे अभ्यासाचे, ते आज 3री 4थी मध्ये असतात. त्यामुळे जनरल नॉलेज त्यांचं खूप वाढलेलं आहे. ते तुम्हाला अनेक प्रश्न विचारतात का विचारत नाही लहानपणी? पण सगळ्याची उत्तर आपल्याला देता येतात का? पण त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात 2 मिनिटात सांगतो. कोणाला विचारणार? एआयला, चॅट जीपीटीला. मग अशा मुलांना जर आपल्याला हाताळायचं असेल तर आपणही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि मुलांनाही काही गोष्टी आपण समजून सांगितल्या पाहिजे. एक निश्चित लक्षात घ्या, आपण म्हणतो की मुलं असो किंवा मोठी माणसं असो,
त्यांच्या आयुष्यामध्ये ताणतणाव नसावे, बरोबर आहे. पण मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो, आलेख दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल. आपल्या आयुष्यामध्ये दाखवा, हा चार्ट आहे बघा. काय त्याच्यामध्ये एका बाजूला हा ताणाचा अक्ष आहे आणि हा ताण वाढत चाललेला आहे. जसजसं वय वाढतं तसतसं हा ताण वाढत चाललेला आहे. ताण वाढतो त्या प्रमाणात कार्यक्षमता वाढत चाललेली आहे, परफॉर्मन्स रेट. मग अडचण काय आहे? ताण असणं, ताण घेणं, यात प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम असा येतो की या ताण घेण्याची आपली जी क्षमता आहे ती मर्यादित आहे. एका सर्वोच्च पातळीवर हा ताण गेल्यानंतर आपली कार्यक्षमता त्या प्रमाणात न वाढता ते घटत जाते. म्हणजे ताण वाढत चाललेले परंतु कार्यक्षमता मात्र घटत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर, परफॉर्मन्सवर होत असतो. एक संकल्पना आहे आरोग्यशास्त्रामध्ये, मेडिकल शास्त्रामध्ये. डॉक्टर्स पेशंटच्या समाधानासाठी काही वेळेला त्याला औषध देतो, पण त्यात औषधाचं घटक नसतात. त्याला म्हणतात प्लेसिबो. ऐकलंय? प्लेसिबो म्हणजे घटक द्रव्य नाहीये, पण दिसताना गोळीसारखं दिसतं. पेशंटला वाटतं डॉक्टरनी मला औषध दिलंय त्यामुळे तो घेतो आणि त्याला बरं वाटतं. याला प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. पण डॉक्टर ब्रूस लिप्टन म्हणून एक बायोलॉजिस्ट आहे, त्यांनी असं म्हटलंय की जसा प्लेसिबो इफेक्ट आहे तसा दुसरा इफेक्ट आहे, त्याचं नाव आहे नेसिबो इफेक्ट. म्हणजे आपण जर सतत नकारात्मक विचार करत राहिलो, चिंता करत राहिलो, ताण घेत राहिलो तर त्याचेही दुष्परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहेत. होतं काय? आपल्या जीवनामध्ये आपण इतक्या निर्णय गोष्टींमध्ये गुंतून गेलेलो आहोत की रोजच्या ताणातणावातून मुक्त होण्यासाठी आपण मोबाईलवर लक्ष देतो. ऑफिसमध्ये कदाचित आपल्याला वेळ देता येत नसेल, पण एरवी वेळ मिळाला की स्क्रोलिंग करत राहणं, मोबाईलवर लक्ष देणं हा आपला प्रॉब्लेम झालाय. आता ह्या मोबाईल ऍडिक्शनचा परिणाम काय होतो? एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात येईल की आपण नकळत त्या मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे आपल्या जीवनात कशा प्रकारची स्थिती प्राप्त होते पहा. परिस्थिती होते का होत नाही? समोर खांब असला तरी त्याला धडकलं जातं, खड्डा असला तरी लक्षात येत नाही. आणि हे आपलं झालं. मुलांचं काय? आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने बदलते आणि त्या प्रमाणात मुलांचं ज्ञान आकलन इतकं वाढत चाललेलं आहे की अक्षरशः 1.5-2 वर्षाचं मूल सुद्धा मोबाईल हाताळत नाही. त्याला कोणती गोष्ट पाहिजे, कोणता व्हिडिओ पाहायचा आहे चटकन कळतं. नको असेल तर ते वरती ढकलून टाकतं, आवडलं तर मोठं करतं. तर हा सगळा भाग जो आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आजची पिढी अतिशय हुशार आहे, पण त्यांचा विकास करायचा असेल तर तो योजनाबद्ध पद्धतीने करायला पाहिजे. आणि योजनाबद्ध पद्धतीने करायचं असेल तर त्यांची हुशारी जी आहे ती सकारात्मकतेकडे, विधायकतेकडे आपण वळवली पाहिजे. मग हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण लक्षात घेऊया.
जर हे झालं नाही तर काय होईल? जर मुलांच्या हुशारीला योग्य वळण लावलं नाही आणि सतत ते टीव्ही, सोशल मीडिया, मोबाईल याच्या आहारी गेले तर त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संभ्रमाची अवस्था निर्माण होते आणि हळूहळू त्यांची चंचलता वाढते. ही चंचलता वाढल्यामुळे एक होतं, त्यांना ADHD आणि ऍडिशनल डेफिसिट डिसऑर्डर म्हणजे चंचलतेचा सामना करावा लागतो. आज बघा, मुलांना एकाग्र चित्ताने तुम्ही अभ्यास करायला सांगितलं तर ते किती वेळ एका ठिकाणी बसू शकतात? 10 मिनिटं, 15 मिनिटं. याला म्हणतात कोरोना इफेक्ट. कोरोनाच्या काळात जी मुलं घरामध्ये 2 वर्षाची, 3 वर्षाची, 4 वर्षाची होती, त्या मुलांचे प्रश्न असे झालेले की त्या काळात त्यांना रिलीफ फक्त मोबाईलचा होता. त्या मोबाईलमुळे आणि टीव्हीमुळे सतत स्क्रोलिंग करत राहणं, सतत बदलत राहणं, सतत टीव्ही आणि मोबाईलवरचे कार्टून्स पाहत राहणं की ज्या कार्टून मध्ये एका सेकंदाला 24 फ्रेम्स बदलत असतात. अशामुळे त्या मुलांच्या मनामध्ये चंचलतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होतो आहे. मग आपण काय करायला पाहिजे? मनशक्तीमध्ये मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी मुलांच्या विकासासाठी 3 घटक सांगितलेले. एक आहे मन, ज्याच्यावर स्वभावाचा आपण लिंपन करू शकतो. दुसरा आहे मेंदू म्हणजे बुद्धी म्हणजे इंटलेक्ट, हे आहे माइंड. दुसरा आहे मेंदू आणि तिसरा आहे शरीर. जर मनाचं आरोग्य आपण चांगलं राखलं तर त्याचा स्वभाव चांगला होऊ शकतो. बुद्धीमध्ये योग्य संतुलन ठेवलं तर त्याच्या मेंदूचा विकास चांगला होऊ शकतो आणि त्याचा शरीराचा जर योग्य तऱ्हेने आपण काळजी घेतली, योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य खेळणं याची जोड दिली तर त्याचं आरोग्य चांगलं राहतं. मध्ये एक व्हिडिओ होता, 25 वर्षापूर्वीची एक आई उन्हात खेळणाऱ्या मुलाला हाताला धरून घरामध्ये खेचत होती आणि म्हणत होती, थोडा वेळ तरी घरात खेळ. आजची आई काय म्हणते? हाताला धरून म्हणते, बाहेर जा, थोडा वेळ तरी ग्राउंडवर खेळ. आहे ना अशी परिस्थिती? हा जो बदल झालेला आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे. मनशक्तीमध्ये जे संशोधन झालेले आहे त्याप्रमाणे मुलांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य प्रकार निर्माण झाले. एक आकडा बघा, अभ्यासाचे 158 प्रकार आहेत. मनशक्तीची जी पुस्तकं आहेत, ताणमुक्त यश, अभ्यास यश, स्मरण चमत्कार, या ग्रंथांमध्ये सगळं यशक्षेत्रामध्ये सगळंच आहे. अभ्यासाचे 158 प्रकार, त्याच्यातून निर्माण होणारे आजार, त्याच्यातून निर्माण होणारे स्वभाव आणि हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. जर का स्वभावामध्ये बिघाड झाला तर त्याचा परिणाम आजारावरही होतो, आरोग्यावरही होतो आणि त्याच्यामुळे अभ्यासातही तो मागे पडतो. जर तो अभ्यासात मागे असेल तर त्याच्यामुळे त्याचा स्वभाव चिडचिडा होतो. ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत आणि म्हणून मेंदू शरीर संबंधातून 61 लाख पेक्षा अधिक प्रकार त्याच्यातून निर्माण होतात. म्हणूनच आपल्याला या सगळ्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. पण या संदर्भात सकाळी मुख्यमंत्री साहेबांनी एक उल्लेख केला, ती इमेज दाखवतो, ती म्हणजे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. आपल्याला माहिती आहे लेफ्ट ब्रेन जो आहे हा लॉजिकल ब्रेन आहे, तर्कयुक्त मेंदू, ज्याच्यामध्ये आपल्या शाळेतील संबंधित विषय जे असतात ते सगळे आलेले आहेत. सगळ्या प्रकारच्या भाषा, विज्ञान, गणित, इतिहास, अॅनालिटिकल थॉट हे सगळे त्याच्यामध्ये येतात आणि शाळांमध्ये याच्या विकासासाठी योग्य प्रयत्न होतात
त्यात काहीही चूक नाही, योग्य आहे, कारण जीवनामध्ये त्याची गरज आहे. परंतु फक्त तेवढंच महत्वाचं आहे का? नाही. दुसरा जो आहे त्याला म्हणतात क्रिएटिव्ह ब्रेन, ज्याला आपण कला, खेळ, क्रीडा, क्रिएटिव्हिटी, इंट्युशन, इमॅजिनेशन, होलिस्टिक थिंकिंग या सगळ्याची जोड देतो. दुपारच्या पाठामध्ये याच्याबद्दल अधिक सांगितलं जाईल. पण एक लक्षात घ्या, आईन्स्टाईनचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. त्याने म्हटलेलं आहे, इमॅजिनेशन इज फार बेटर दॅन नॉलेज. व्हाय? नॉलेज जे आहे हे चौकटीमध्ये बंदिस्त असतं आणि इमॅजिनेशन जे आहे त्याला कल्पनेचे पंख इतके फुटतात की त्याला मर्यादा नसते. एक सोपं उदाहरण देतो. समजा पावसाळ्याचे दिवस आहेत, आकाशात ढग जमलेले आहेत. तुम्हाला जर विचारलं वर काय दिसत आहे तर काय उत्तर द्या? बोला, काय उत्तर द्या? वर काय दिसतंय? हा, संपलं उत्तर. इंद्रधनुष्य. पण लहान मुलांना, 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलांना विचारा आकाशात काय दिसतंय, काय सांगतील ते? त्यांना त्याच्यात निर्णायक प्राणी दिसतात, आकार दिसत, माकड दिसतील, वाघ दिसेल, ससा दिसेल. ससा वाघोबाचे पाठला करतोय त्याचा असंही दिसेल. तुम्ही म्हणता वेड्यासारखं बोलू नको. तो म्हणता आई बघ तो ढग आहे ना त्याला वाघासारख्या मिशा आहेत आणि मागचा ढग आहे त्याला सशासारखे कान आहे. त्याने एवढं सुंदर वर्णन केलं की तुमचं बक्षीस काय असतं? पाठीत धपाटा आणि वेड्यासारखं बोलू नको. कल्पना शक्तीला धपाटा. मुलांची कल्पना शक्ती अतिशय वेगाने वाढू शकते आणि त्यासाठी आपल्याला सगळ्या तऱ्हेने प्रयत्न करायला पाहिजे. मग हे सगळं केव्हापासून सुरू झालं? मुलांचा विकास, मुलांची जडणघडण कशावर अवलंबून आहे? तर लक्षात घ्या, याच्याबद्दल बरंच संशोधन झालेलं आहे. 1989 पूर्वी शास्त्रज्ञांचा समज असा होता की मुलांची संपूर्ण जडणघडण ही मुख्यतः जीन्सवर म्हणजे जनुकांवर अवलंबून असते. जीन्स म्हणजे काय? अनुवंशिकता. आपल्या आजोबा आजींकडनं आपल्याकडे आलेले गुणसूत्र, आई वडिलांकडनं तुमच्याकडे आलेली गुणसूत्र, ती गुणसूत्र तुम्ही तुमच्या मुलांमध्ये गर्भधारणेच्या वेळेला ट्रान्सफर करता आणि त्याच्यावर मुलांचा सगळा विकास आणि जडणघडण अवलंबून आहे असा एक समज होता. पण 1989 साली याच्यामध्ये बदल झाला. त्यावेळेला एक मोठा अभ्यासगट नेमला गेला, त्याचं नाव ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये ब्रेन्सच्या पेशींचं म्हणजेच न्यूरॉन्सचं सविस्तर मॅपिंग झालं. आणि ते मॅपिंग झाल्यानंतर शास्त्रज्ञांना लक्षात आलं की अरे आजपर्यंत आपण जे समजत होतो सब कुछ जीन्स ते चुकीचं आहे. मग जीन्सवर काहीच अवलंबून नाहीये का? आहे ना. काय अवलंबून आहे? मुला मुलींची चेहरेपट्टी कशी असेल, सर्वसाधारण हाईट कशी असेल, त्वचेचा रंग कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शारीरिक पातळीवरच्या या जीन्सवर म्हणजे गुणसूत्रांवर अवलंबून आहे. पण मुलाची आवड निवड कशावर अवलंबून आहे? त्याला कोणते खेळ आवडतील, त्याला कोणतं खाणं आवडेल, त्याला कोणत्या प्रकारचं संगीत आवडेल, त्याला शास्त्रीय संगीत आवडेल, भावसंगीत आवडेल का जॅझ आणि पॉप आवडेल, त्याला क्रिकेट आवडेल का फुटबॉल आवडेल का बास्केटबॉल आवडेल, काय आवडणार आहे? आणि याच्याबरोबर त्याचं करिअर कशावर अवलंबून असणार आहे? करिअर कसं असणार आहे? त्याचा स्वभाव कसा असणार आहे? तो शांत असेल का गडबड करणारा असेल, भांडखोर असेल का मिळवून घेणारा असेल, हे कशावर अवलंबून आहे? आणि याच्या अभ्यासानंतर लक्षात आलं
की हे सगळं तो ज्या वातावरणात वाढतो त्या वातावरणावर अवलंबून आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे 50% जीन्स आणि 50% वातावरण. मग जीन्स आणि वातावरण याचा 50-50% वाटा आहे. आणि म्हणून पालक म्हणून, सुजाण पालक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे की जे 50% आपल्या हातात आहे. बघा, जीन्स तुम्ही गर्भधारणेच्या वेळेला देऊन झाले, त्यात आता बदल शक्य नाही. पण वातावरण जे आहे हे वातावरण तुमच्या आमच्या घरातलं, शाळेतलं, ग्राउंड मधलं, क्लास मधलं असणार आहे. जे वातावरण आपण निर्माण करू त्याच्यावर त्या मुलाचं भवितव्य अवलंबून आहे. मग 50% फक्त आपल्या हातात आहे. तर पालक म्हणून, सुजाण पालक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे जे 50% आपल्या हातात आहे त्यासाठी 100% प्रयत्न करा. मान्य आहे? बरोबर आहे? आपल्याला आपल्या मुलांसाठी प्रयत्न करायचे. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता, खूप प्रयत्न करता, खूप कष्ट करता. आता तुमचं वय साधारण ऑन अन ॲव्हरेज असं आहे की तुम्ही आयुष्यात आता काही प्रमाणात तरी सेटल झालेले आहे, बहुसंख्य लोक. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही आपली नोकरी, व्यवसाय जे काही असेल त्याच्यात हळूहळू प्रगती होणं हे सगळं ठीक आहे. पण आजच्या घडीला आपल्या मनामध्ये सगळ्यात जास्त चिंता कोणाची असेल सांगा? मुलांच्या भवितव्याची. मनशक्तीमध्ये याचा अभ्यास आम्ही केला आणि त्यांना आम्ही पालकांना विचारलं की तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, तुमचे चिंतेचे प्रश्न हे जास्त आहेत का मुलांचे प्रश्न जास्त आहेत? उत्तर काय आलं असेल सांगा तुम्हीच? मुलांचे प्रश्न. हे मुलांचे प्रश्न. शेवटी तुम्ही आम्ही जगतोय कोणासाठी? आपलं मूल उत्कृष्ट घडावं, त्याचं आयुष्य सर्वांगाने बहरावं आणि तो मोठा होऊन त्याच्या आयुष्याचं त्यांनी सर्व योग्य तऱ्हेने विकसित करण्याबरोबर त्याने आपल्याला निदान सन्मानाने वागवावं. आज आर्थिक दृष्टीने पालक त्याच्यावर अवलंबून राहणार नाही, पण आपल्या मुलाने आपला सन्मान ठेवला नाही, आपला आदर ठेवला नाही, आपल्याकडे नीट पाहिलं नाही, आपल्याकडे दुर्लक्ष केलं, आपल्याला उद्धटपणे बोलला तर आपल्याला आवडणार आहे का मित्रांनो? नाही. अजून एक प्रश्न विचारतो, आपलं मूल हुशार असावं असं वाटतं की नाही आपल्या सगळ्यांना? वाटतं की नाही? पण त्या हुशारीचा उपयोग त्याने इतरांना त्रास देण्यासाठी किंवा फसवण्यासाठी केला तर चालेल का? आज आपण पाहतोय या डिजिटल ऍड्स पासून ते अनेक गोष्टी, अनेक तरुण लोक सुद्धा सामील झालेले आहेत. अनेक प्रकारच्या ज्या घटना घडतायत त्याच्यामध्ये तरुण मुला मुलींचा सहभाग नाहीये का? कुठल्याही कंपनीत घ्या, प्रायव्हेट ह्याच्यात घ्या, समाजात घ्या, आज जे काही घडतंय त्याच्यामध्ये मुलांच्या मनामध्ये सुखाबद्दलची अतिरिक्त लालसा जी निर्माण झालेली आहे. मला कमी पैशात सगळं हवंय, मला कष्ट न करता हवंय, हे जर मुलांच्या मनात बिंबलं आणि त्यांना जर दुर्दैवाने असं दिसलं की कष्ट न करता आणि अयोग्य वागून अनेक जण आयुष्य आरामात जगतायत आणि कष्ट करणारे मात्र हालाखीत जगतायत, काय होईल त्यांचं? आणि म्हणून या सगळ्याला आवश्यक आहे त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या मेंदूला, त्यांच्या मनाला योग्य वळण देणं हे तुमचं आमचं काम आहे. आणि म्हणून मुलांना जर घडवायचं असेल तर मुळात मुलांच्या समस्या निर्माण का होतात आपण लक्षात घ्या. घरातलं वातावरण, शिस्त किंवा लाड याचा अतिरेक, याच्याबद्दल मी तुम्हाला एक पुस्तक रिफर करणार आहे. स्वामीजींनी 1961 साली एक पुस्तक लिहिले, त्याचं नाव आहे
सेव्ह युअर चाइल्ड फ्रॉम युअर सेल्फ. तुमच्या मुलाला तुमच्यापासून वाचवा. अरे आपलं तर ते आवडतंय, लाडकं आहे, मग काय कित्येक वेळेला कळत न कळत आपण त्यांचे लाड तरी करतो जास्त, अतिशिस्तीत तरी वागवायचा प्रयत्न करतो, किंवा आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादतो. या तिन्ही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि IQ वर आपण जास्त भर देतो, त्याच्या मी नंतर बोलणार आहे. IQ पेक्षा EQ महत्वाचा कसा आहे. EQ आणि SQ हे सगळं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे एक अतिशय उत्कृष्ट अशी मुलांच्या जडणघडणाची एक सर्वांगीण पद्धत तयार केली आहे. त्याचं नाव आहे 12 गुणांचा विकास. स्वामीजींनी 1978 साली या विषयावर माहिती दिली. यशशिखर नावाच्या पुस्तकात ते आहे. काय आहे बघा, परीक्षेतलं यश अजिबात महत्वाचं नाहीये का? आहे. आम्ही सुद्धा ते मानतो. कारण आजच्या काळात जर प्रगती करायची असेल तर परीक्षेतले मार्क्स, त्याच्या ग्रेड्स याला आपण टाळू शकत नाही. पण फक्त तेच महत्वाचं आहे का? नाही. तो अभ्यासात हुशार आहे, पण आरोग्य त्याचं कमकुवत असेल तर चालेल. आरोग्य चांगलं पाहिजे, त्यासाठी चांगलं शरीर पाहिजे, त्यासाठी त्याला योग्य खेळाची जोड दिली पाहिजे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी कुठला तरी छंद, हॉबी असली पाहिजे. त्याच्याबरोबर त्याच्या मनात देशप्रेम असलं पाहिजे, मानवता प्रेम असलं पाहिजे. मी फक्त माझ्यासाठी जगणारा नाही, मी माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या समाजाचं, माझ्या राष्ट्राचं आणि मानवतेच्या कल्याणासाठी माझं थोडंसं तरी कॉन्ट्रीब्युशन देईल, हे त्याच्या मनावर आपण बिंबवलं पाहिजे. आणि त्यासाठी कृतज्ञता पाहिजे, सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता पाहिजे. आमच्याकडे मुलांना आम्ही ज्यावेळेला शिबिरांमध्ये, वर्गामध्ये शिकवतो, त्यावेळेला संस्कार आणि विज्ञान याची सांगड घालतो. एक सोपं उदाहरण देतो. आपल्याकडे एक पद्धत आहे की घरातल्या मोठ्या माणसांना खाली वाकून नमस्कार करायचा. बरोबर आहे? अजून सुद्धा तुम्ही तुमचे आई वडील, सासू सासरे नमस्कार करत असाल असं मी गृहीत धरतो. धरू का? पण मी तुम्हाला विचारतो, तुमची मुलं किंवा मुली तुम्हाला रोज खाली वाकून नमस्कार करतात का? अजिबात नाही. आता आमच्याकडे सुद्धा मुलं येतात, ती सुद्धा नमस्कार करत नाही. मग आम्ही त्यांना विज्ञान सांगतो. सायन्स हे संस्काराला जोडलं पाहिजे. आम्ही त्यांना म्हणतो, ज्यावेळेला तुम्ही उभे असता त्यावेळेला हृदयातलं रक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे इझिली पायाकडे जातं, पण बुद्धीसाठी, अभ्यासासाठी मेंदूला रक्त पुरवठा अधिक लागतो. मग पूर्वी आपण आपल्या इकडे काय शिकवलं? शीर्षासन करा, हस्तपादासन करा. पण त्याच्याबरोबर अजून एक सांगितलं, घरातल्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना खाली वाकून नमस्कार करा. आपले शिक्षक असतील त्यांना खाली वाकून नमस्कार करा. त्यामुळे काय होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रमाणे हृदयातलं रक्त इझिली मेंदूत उतरतं आणि त्यामुळे त्यावेळेला मनामध्ये चांगला विचार असल्यामुळे ब्रेन सेल्स ज्या असतात त्या चांगल्या तऱ्हेने स्टिम्युलेट होतात. त्याचा अभ्यासातही उपयोग होतो आणि स्वभावातही उपयोग होतो. आज एक प्रयोग करून बघा. तुम्हाला हे पटतंय का सगळं? घरी जाऊन सांगा मुलांना की आज टेक वारीत असं आम्हाला सांगितलंय की मुलांनी खाली वाकून नमस्कार करायचा असतो. ते म्हणतील ही टेक वारी आहे का वेड्यांची वारी आहे? त्यांना पटणार नाही. आमच्याकडे शिबिराला पाठवा, आम्ही त्यांना नीट समजावून सांगू. मग आता मुलांना जर सर्वांगाने घडवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वेगळे प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी परीक्षेमध्ये ताणमुक्त यश मिळवणं, भरघोस यश मिळवणं, यासाठी काही उपाय आहेत. एक आहे बुद्धिवर्धन अभ्यास पद्धत.
सोपी पद्धत आहे. त्यांचा कोणताही अवघड विषय असेल तर तो अवघड विषय त्यांनी निवडायचा, त्याचा अभ्यास करण्यासाठी घरातली एक जागा निवडायची आणि एक ठराविक वेळ निवडायची, अर्धा तासाची 1 तासाची वेळ निवडायची. रोज त्या वेळेला त्याच जागेवर त्यांनी त्याच विषयाचा अभ्यास करायचा, कमीत कमी 90 दिवस. तुम्ही म्हणाल याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे विज्ञानातला एक अतिशय उत्कृष्ट संयोग निर्माण होतो, त्याला म्हणतात मॉर्फॉलॉजिकल रेझोनन्स. लिहून ठेवा. मॉर्फॉलॉजिकल रेझोनन्स म्हणजे स्थळ आणि काळाशी झालेली जुळवणूक. आज आम्ही इथे जे मांडणार आहोत त्यातली कुठलीही गोष्ट केवळ कोणीतरी म्हटलेली म्हणून आम्ही सांगणार नाही. जे विज्ञानाने म्हटलेले आहे, जे विज्ञानाच्या द्वारे सिद्ध होऊ शकतं, त्या विज्ञानाच्या परिभाषेत आम्ही सांगतोय, त्याला म्हणतात मॉर्फॉलॉजिकल रेझोनन्स. दुसरी पद्धत आहे मेंदुस्टिकस. मेंदूच्या निर्णय प्रकारचे आम्ही चिन्ह तयार केलेली आहे, त्याच्यावर त्यांनी एकाग्रता करायची. दर महिन्याला त्यांनी मेंदू व्यायाम करायचा आहे. म्हणजे काय करायचं? आपल्या तळहाताने मेंदूच्या दोन्ही भागांचं घर्षण करणं. आता तुम्हाला आठवत असेल, विशेषतः वगैरेंना लहानपणी आई डोक्याला तेल लावून द्यायची की नाही? बरं वाटायचं की नाही त्यावेळेला? तेच शास्त्रीय पद्धतीने करायचं. कोणत्या महिन्याला कोणत्या हाताने मेंदूच्या कोणत्या भागाचं घर्षण करायचं याचा चार्ट तयार आहे. त्याप्रमाणे त्या मुलांनी मेंदूचा घर्षण करायचं. म्हणजे काय होतं? हात आणि मेंदू या दोन्हीचं एकमेकांबरोबर सान्निध्य निर्माण झालं तर त्यामुळे सुद्धा त्या मेंदूच्या पेशींना एक प्रकारचं स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यांना उपयोग होतो. याला कुठल्याही औषधाची गरज नाही, कुठल्याही मंत्राची गरज नाही. फक्त किती 1 मिनिटभर त्यांनी हा मेंदू व्यायाम करायचा आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला शेवटला शब्द जरा अवघड वाटेल. काय आहे? आता चालू आहे का कोणाचं? नाही ना? झोपेतून शिक्षण ही एक वेगळी पद्धत आहे. एक 10 मिनिटं त्याला लागतील, त्यामुळे आता सांगत नाही. अभ्यास यश या पुस्तकात तुम्हाला ती मिळेल. मला याच्यासाठी सांगायचं आहे की आम्ही ज्या या अभ्यासाच्या पद्धती निर्माण केलेल्या आहेत, याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाची मदत घेतली. आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही जे प्रयोग करतो ते शिक्षण सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही समजावून सांगितले. निर्णय शाळांमध्ये जे प्रयोग केले त्याचे रिझल्ट त्यांना दाखवले. आणि जवळजवळ 18 वर्ष आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करून दर 3 वर्षांनी त्यांच्याकडनं आम्ही एक वेगळा शासन मान्यता घ्यायचो. आणि ती शासन मान्यता असायची की मनशक्तीचे मेंदूशास्त्रातले प्रयोग शाळांमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि 2 ऑगस्ट 18 शासनाचा निर्णय आहे आणि त्यानुसार दरवर्षी विद्यार्थ्यांना ताणमुक्त अभ्यास आणि परीक्षेतील ताण कमी करण्यासाठी शाळांमध्ये हे प्रयोग घेतले जातात. मात्र त्यासाठी गव्हर्नमेंटकडनं आम्ही काहीही घेत नाही, शाळांमधूनही फी घेत नाही, विद्यार्थ्यांमधूनही फी घेत नाही. आमचे मनशक्तीचे शेकडो कार्यकर्ते एक सेवा वृत्ती, मी समाजाचं राष्ट्राचं काही देणं लागतो या भावनेतून हे कार्य करतात. कुठल्याही पैशाचा किंवा कुठल्याही धार्मिकतेचा, कुठल्याही अंधश्रद्धेचा प्रश्न येत नाही. आणि आता महाराष्ट्र शासनाने आपल्याला ही कायमस्वरूपी मान्यता दिली. पुढचा मुद्दा मला सांगायचा आहे. खरं म्हटलं तर मित्रांनो, हा विषय इतका मोठा आहे की याच्यावर आमच्याकडे आम्ही 3 दिवस बोलत असतो. संक्षेपाने तुम्हाला काही मुद्दे मी सांगतो आहे आणि तो महत्वाचा पुढचा भाग येतो. म्हणजे सुजाण पालक म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. पालकांच्या विचारांचा आणि वागण्याचा परिणाम मुलांवर होत असतो. हा एक मुद्दा लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की हे कोणत्या पद्धतीने तुम्ही सांगता?
त्यासाठी तुम्हाला एका मोठ्या शास्त्रज्ञाचा मी रेफरन्स देणार आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर ब्रूस लिप्टन. एक मोठे बायोलॉजिस्ट आहे. त्यांचं पुस्तक तुम्ही जरूर मिळवा, आपल्याकडे मिळतं. त्या पुस्तकाचं नाव आहे द बायोलॉजी ऑफ बिलीफ. बायोलॉजी ऑफ बिलीफ. हे अतिशय मोठे शास्त्रज्ञ आहेत. अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, अनेक प्रयोग केलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, सकारात्मक विचार हे जनुकांवर म्हणजे जीन्सवर आणि वर्तणुकीवर चांगला परिणाम करतात. आपल्या जनुकीय रचना बदलता येत नाही, पण आपलं मन घडवू शकतो. आणि यासाठी त्यांनी पालकांना सांगितलेलं आहे की तुमच्या वागण्याचं निरीक्षण मुलं करत असतात. अगदी पाळण्यातलं मूल असलं तरी सुद्धा आपली आई जवळून गेली, आईने नुसती नजर टाकली तरी ते हसते की नाही. आणि जर आईने दुर्लक्ष केलं ते रडतं. कोणाकडे पाहून हसायचं, कोणाकडे पाहून दुर्लक्ष करायचं पाळण्यातल्या मुलाला कळतं. थोडं मोठं झालं की आई वडील एकमेकांशी कसे वागतात, त्यांच्यात वाद होत आहेत का, एकमेकांशी त्यांचं बोलणं चालणं वर्तन कसं आहे, या सगळ्याचं ते निरीक्षण करत असतात. आणि डॉक्टर ब्रूस लिप्टन असं म्हणतात की पालकांच्या वागण्याचं निरीक्षण करता करता त्यांच्या मेंदूतल्या पेशी म्हणजे न्यूरॉन्स आहेत, त्यात सगळ्या वर्तनाचे सिग्नल्स आत्मसात करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांची मेंदूची जडणघडण होते. त्यामुळे मुलांसमोर वागताना पालकांनी कसं वागलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. एखादे वडील हातात सिगरेट घेऊन जर मुलाला म्हणत असतील सिगरेट पिणं वाईट आहे, परिणाम होईल त्याच्यावर? अजिबात नाही. आपण कसे वागतो हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आम्ही पालकांना सांगत असतो की तुम्ही कसे वागता हे लक्षात घ्या. मुलं हे तुमचं अनुकरण करत असतात. एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. व्हॉट दे सी दॅट दे डू. बघा, एक छोटासा व्हिडिओ आहे, पहा. Looks like rain again today. Dark clouds gather, fill the sky. Don't know how to talk to you, just know how to say goodbye. पालक ज्याप्रमाणे वागतात त्याचं अनुकरण मुलं करत असतात. बघा, आपण लक्षात घ्या, मुलांच्या मेंदूतली रचना जी आहे ही सातत्याने बदलत असते. आपण मगाशी म्हटलं नेचर आणि नर्चर, वातावरणाचाही परिणाम मुलांवर होत असतो. त्याच्यामध्ये आता अधिकीच्या संशोधनाची भर पडलेली आहे. एक डॉक्टर मायकेल मर्झेविच म्हणून आहे, त्यांनी अनेक प्रयोग केले
की एखाद्या घटनेचा परिणाम मुलांवर कसा होऊ शकतो, मेंदूवर कसा होऊ शकतो, तर त्यांचं म्हणणं असं आहे की योग्य निरीक्षणातून त्यांच्या मनामध्ये बदल होत असतो. त्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. माकडांचे 2 गट केले. डॉक्टर मर्झेनिच एका गटाला त्यांनी सामान्य पार्श्वसंगीत ऐकवलं. जाता येता ते खेळतात, बागडतायत पिंजऱ्यामध्ये आणि संगीत चालू आहे. आणि दुसऱ्या गटाला त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन ते संगीत ऐकायला लावलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे सहजतेने संगीत ऐकत होते त्यांच्या मेंदूच्या रचनेत काहीही बदल झाला नाही. परंतु जी माकडं लक्षपूर्वक ऐकत होती त्यांच्या कॉर्टिकल रिसॉर्ट मध्ये, कॉर्टिकल एक्सप्रेशन मध्ये बदल झाला. मग हा जो बदल आहे हा खूप महत्वाचा आहे. तेच आम्ही सांगतो की आई वडील होणं सोपं आहे. हा माझा विचार नाहीये, विचारवंतांचा विचार आहे. त्यांनी म्हटलेलं आहे आई वडील होणं सोपं आहे, पालक होणं अवघड आहे. पालक याचा अर्थ आहे पालन, आणि पालक होण्यासाठी ललामभूत होण्याची क्षमता, म्हणजे त्यासाठी कर्त्याचं कर्तव्य. पालक, पालक, ललामभूत होणं आणि कर्तव्य, ह्या तिन्ही गोष्टी पालक या शब्दामध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे मनावरील ताणामुळे हे बदल घडत असतात. तुम्हाला मी म्हटलं की पालकांच्या निरीक्षणातून मुलांमध्ये बदल घडतो. असाच एका वर्गामध्ये आम्ही माहिती सांगत होतो की मुलांसमोर पालकांनी वाद घालू नये, भांडण करू नये, त्याचा परिणाम मुलांच्या मेंदूवर होतो. झालं, सगळं झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास होता. त्यावेळेला एका भगिनीने असं म्हटलं की आतापर्यंत आम्हाला हे लक्षात आलं नव्हतं, आता याच्या पुढे आम्ही मुलांसमोर भांडण टाळू. पण मला एक प्रश्न आहे. म्हटलं काय? मुलं झोपल्यावर भांडलं तर चालेल का? म्हटलं एवढी आवश्यकता आहे का? त्या म्हणाला मग लग्न कशासाठी केलं? योग्य ठिकाणी राग काढायलाच पाहिजे ना. चेष्टेचा भाग लक्षात सोडू द्या. पण मनावरील ताण जे असतात त्या ताणांमुळे विचारांची शक्ती कमी होत असते आणि त्याला विज्ञानामध्ये, अभ्यासामध्ये डाऊन शिफ्टिंग असं म्हटलं जातं. आपल्या मेंदूचे 3 भाग आहेत. उत्क्रांतीप्रमाणे अगदी सुरुवातीला जे होते म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू, त्याला म्हणतात रॅप्टायलियन ब्रेन. हळूहळू चतुष्पाद प्राणी निर्माण झाले आणि थोड्या भावना निर्माण झाल्या, त्याला म्हणतात लिम्बिक कॉर्टेक्स. रॅप्टायलियन ब्रेनच्या वेळेला काय होतं, मला जगण्यासाठी अन्न पाहिजे आणि माझा वंश वाढवायचा. चतुष्पाद प्राण्यांच्या वेळेला काय झालं, राग आला, भय आलं, मग मला अन्न मिळवण्यासाठी भांडण करणं आलं, सगळं आलं, लिम्बिक कॉर्टेक्स. आणि त्यानंतर केवळ मानवामध्ये जो आहे त्याला म्हणतात न्यूरो कॉर्टेक्स, नव उत्क्रांत मेंदू. हा नव उत्क्रांत मेंदू फक्त तुमच्या आमच्यामध्ये आहे. आणि मग होतं काय, पालक म्हणून आपल्या अपेक्षांचं ओझं, अपेक्षांचा ताण जर मुलांवर पडला तर होतं असं की ज्या मुलांची क्षमता आहे ते न्यूरो कॉर्टेक्सच्या लेवलवर अभ्यास करतात, यशस्वी होतात. पण सगळी मुलं काही बौद्धिक क्षमतेने मोठी नसतात, समान नसतात. मग अशा वेळेला त्यांच्या मेंदूतला रक्त प्रवाहाचा जो जोर असतो तो न्यूरो कॉर्टेक्स कडनं खाली घसरतो लिम्बिक कॉर्टेक्स कडे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मुलांच्या मनामध्ये 2 गोष्टी येतात, एक तर भीती, नाहीतर राग. मग ज्या वेळेला
डाऊन शिफ्टिंग मध्ये लिम्बिक कॉर्टेक्सच्या पातळीवर तो रक्त प्रवाह जास्त येतो, त्यावेळेला मुलं एक तर परीक्षेची धास्ती घेतात, परीक्षा देणं टाळतात, पुढे जाणं टाळतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम मुलांवर जास्त होतो. किंवा दुसऱ्या बाजूने मुलं आक्रमक होतात आणि मग पुढे जातात. मग या सगळ्यासाठी मुलांच्या मेंदूचा विचार करून त्यांच्यावर काय आपण लादलं पाहिजे आणि काय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी विज्ञानातली एक शाखा आता प्रगत झालेली आहे, त्याचं नाव आहे बिहेवियरल जेनेटिक्स, म्हणजे वर्तणुकीचं जनुकशास्त्र. हे विकसित झालेलं आहे. बघा, एखादं मूल एखादं वर्तन करतं. समजा एक मूल आहे, एका मुलाशी त्याचं भांडण झालंय आणि म्हणून एका मुलाने मारलं तर ह्याने तुला मारण्यासाठी दगड उचललाय आणि मारायला घेतलाय. ही कृती जो तो करतो त्या कृतीसाठी निर्णय कोणी घेतलेला आहे? कोणी घेतलाय? मेंदूने. मेंदू म्हणजे कोण? मेंदूमध्ये असंख्य पेशी आहेत, ट्रिलियन्स ऑफ सेल्स आर देअर. मग या ट्रिलियन्स ऑफ सेल्स जे आहेत त्या मुलांचं वर्तन ठरवत असतात आणि त्या ट्रिलियन्स ऑफ सेल्स वर बदल जो होत असतो तो वातावरणातल्या संकेतानुसार होत असतो. आणि म्हणून आपल्या घरातलं वातावरण, शाळेतलं वातावरण मुलांच्या दृष्टीने सकारात्मक असलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याबद्दल एक तुम्हाला संदर्भ सांगतो. काही वर्षापूर्वी आपल्या इकडे एक कॉन्फरन्स झाली होती, म्हणजे दलाई लामांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्याचा विषय होता हाऊ टू चेंज दी डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स. मुलांमधील विध्वंसक वृत्ती कमी कशी करता येईल. बघा, मुलांना एखादी गोष्ट आवडली नाही, पटली नाही, मिळाली नाही तर ते काय करतात? ते फक्त एका कोपऱ्यात जाऊन शांत बसतात. काय करतील? चिडतील, आदळआपट करतील, वस्तू फेकतील. हे लहानपणी झालं. तीच गोष्ट तरुणपणी त्यांच्या मनाविरुद्ध घडली तर काय करतील? कोणावरही हल्ला करतील, कोणालाही त्रास देतील. आज मुलींवर घडणारे अत्याचार आपण बघतोय, अनेक तऱ्हेच्या ज्या गोष्टी घडतायत त्या आपण पाहतोय. ह्या डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स त्याच्यातून तयार होतात. मग याच्यावर त्यांनी विचार केला आणि त्यांनी परिसंवाद असा घेतला की या प्रकारच्या वृत्तीमध्ये बदल घडवता येईल का. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की अशा प्रकारच्या वृत्तीत बदल घडवता येतो आणि त्याचं सूत्र आहे ट्रेन युअर माइंड अँड चेंज युअर ब्रेन. हा पूर्ण शास्त्रीय आहे. ट्रेन युअर ब्रेन, ट्रेन युअर माइंड. तुमच्या मनाला शिकवा आणि मेंदूमध्ये बदल घडवा. स्वामी विज्ञानंद यांनी 60 वर्षापूर्वी मनशक्ती केंद्र स्थापन केलं. व्हॉट माइंड मीन्स या पुस्तकापासून त्यांनी सगळं म्हटलं आणि नावच आहे मनशक्ती केंद्र. माझ्या मनाला दिवसभरामध्ये अनेक प्रकारच्या ताणतणावात शक्ती गमवावी लागते, अस्वास्थ्य निर्माण होतं, आपली झोप डिस्टर्ब होते. मग माझ्या मनाला शांती प्राप्त व्हायची असेल तर काय करायला पाहिजे? मनाची शक्ती आणि मनाची शांती दोन्हीचाही विकास घडवायला पाहिजे. आणि त्यासाठी इथे म्हटलेलं आहे मुलांच्या मनाला शिकवा आणि मेंदूमध्ये बदल घडवा. तुम्ही म्हणाल की हे शास्त्रीय आहे का? तुम्हाला पुढचं पुस्तक दाखवतो. ह्या सगळ्याचं लेखन केलेलं आहे त्या न्यूयॉर्क टाइम्सच्या स्तंभलेखिका आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर शेरॉन बेगले. आणि त्यांचं नावच, पुस्तकाचं नावच आहे ट्रेन युअर माइंड चेंज युअर ब्रेन, हाऊ ए न्यू सायन्स रिव्हील्स आवर एक्स्ट्राऑर्डिनरी पोटेन्शियल टू ट्रान्सफॉर्म आवर सेल्स. शेरॉन बेगले.
दोन्ही पुस्तकं तुम्हाला अमेझॉनवर उपलब्ध आहेत. जरूर वाचा, अभ्यास करा आणि लक्षात घ्या, मुलांना एक लक्षात घेतलं पाहिजे, भावनाशील मेंदूच्या आहारी गेल्यामुळे मुलांचं वर्तन हे बिघडतं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी उपाय आहे, मुलांच्या विवेकी मेंदूला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. आपल्या मेंदूमध्ये, मनामध्ये दोन भाग आहेत. एक आहे भावनाशील मेंदू, इमोशनल ब्रेन, आणि दुसरा आहे विवेकी मेंदू, जो शहाणा मेंदू आपण म्हणू शकू. मग काय होतं, बरेच वेळेला आपण भावनांच्या आहारी जातो आणि आहारी गेल्यामुळे कळत न कळत चुकीची क्रिया करून बसतो. एक साधी गोष्ट तुम्हाला उदाहरणासकट सांगतो. समजा तुम्ही तुमच्या कारमधून चाललेले आहात, तुमची फॅमिली तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही छानपैकी चाललेले आहेत सुट्टीवर. एवढ्या तुम्हाला आशा दिसतं मिररमध्ये की मागून एक 2 व्हीलर वाला येतोय आणि तो काहीतरी विचित्र हातवारे करतोय. तुमच्याकडे पाहून काहीतरी हातवारे करतोय. तुम्हाला मनात येतं की अरे माझी मुलं, माझी फॅमिली बरोबर आहे, हा असा काय करतोय. तुम्हाला राग येतो, तुम्ही थोडं वेगाने जाता, तो अजून वेगाने येतो, पुढे येऊन तुमची मोटार अडवतो. काय वाटेल तुम्हाला? राग येईल का येणार नाही? तुम्ही म्हणता याला नाही जाग विचारलं तर पहा. तुम्ही खिडकी खाली करता, तेवढ्यात तो तरुण येतो आणि म्हणतो, अहो काका, तुमच्या कारचा मागचा दरवाजा नीट लागलेला नाहीये, हलतो आहे, अपघात होईल, काळजी घ्या. तुम्ही चेक करता, तुम्हाला लक्षात येईल की अरे खरंच दरवाजा नीट लागलेला नाही. अशा वेळेला त्या तरुणाला तुम्ही रागवाल का काय कराल? काय कराल? थँक्स म्हणाल, धन्यवाद द्या. कशामुळे हा फरक पडला? विवेकी मेंदू. भावनांच्या आहारी जाऊन जर निर्णय घेतला तर त्या क्षणाला माझ्या मनात आणलं त्याला, माझ्या मनात आलं, मारलं त्याला. अनेक गुन्हेगार त्यांना जर विचारलं का केलं, ते म्हणतात त्या क्षणाला मनाचा उद्रेक झाला आणि माझ्या हातून घडलं, पण मला का घडलं नीट सांगता येत. मित्रांनो, आपल्या मुलांच्या मनामध्ये भावनाशील मेंदू सुद्धा आहे, पण भावनांच्या आहारी गेल्यामुळे त्रास होणार आहे. त्याच्याऐवजी विवेकी मेंदूचं त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. योग्य वेळेला योग्य तऱ्हेने काळजी घेऊन तू वाग. आनंद घेऊ नये असं नाही, आनंद घ्यावा, मजा करावी, मस्ती करावी, खेळावं. मौज मजा हा त्यांचं वय आहे, पण त्याचबरोबर मी कसं वागणं अयोग्य आहे आणि कसं वागणं योग्य आहे या दोन्हीचा वेळ त्यांनी घातला पाहिजे. आणि त्यासाठी एक तुम्हाला छोटा व्हिडिओ दाखवतो. आपल्याला वाटतं मुलं लहान आहेत, काय आता सांगून उपयोग आहे, पण जर लहानपणी आपण त्याचं निरीक्षण, परीक्षण आणि शिक्षण केलं तर ती काय होऊ शकतात पहा. मोठेपणी चटकन मिळत नाहीये, राहू द्या, आपल्या वेळेच्या मर्यादा आहे. यासाठी काय करायला पाहिजे ते सांगतो. त्यासाठी एक मेंदूशास्त्रातला विषय सांगून मी पूर्ण करणार आहे. त्याचं नाव आहे न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरो म्हणजे मेंदूतल्या पेशी, प्लास्टिसिटी म्हणजे लवचिकता. आपण मगाशी पाहिलं की मर्सेडीजने काय सांगितलं की मुलांच्या मेंदूला योग्य वेळ लावू शकता, त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. त्याचं नाव आहे न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी याचा अर्थ
अनुभवातून मेंदूच्या पेशींना येणारं शहाणपण आणि हे त्यांना आपण अनेक तऱ्हेने समजावून सांगू शकतो की मेंदूची लवचिकता जी आहे ही जर वाढवायची असेल तर एकूण 4 प्रकारचं आपल्याला त्यांना ट्रेनिंग देता येतं. एक आहे त्यांना पुनरुच्चार करायला सांगा. न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढवायचे, पुनरुच्चार करा. म्हणजे पुन्हा 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 उच्चार केल्यामुळे मज्जापेशींची वाढ आणि जुळवणूक चांगली होते. पाठांतर आपल्याला लहानपणी पाठांतर करायला लावायचं. पुनरुच्चार एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे ही पेशींची वाढ चांगली होते. दुसरं योग्य तत्वांचा सराव. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं. खेळामध्ये, नाटकामध्ये, अभिनयामध्ये, गाण्यामध्ये सराव केल्यामुळे फरक पडतो. तिसरी गोष्ट आहे अनुकूल आणि विश्वसनीय वातावरण घरामध्ये तयार करा. आणि चौथी गोष्ट आहे एकाग्रता. मेंदू पेशींची त्याच्यामुळे सुसंगत आणि चांगली जुळवणूक होते. आणि या सगळ्याला आवश्यक एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे न्यूरोबिक्स. न्यूरोबिक्स म्हणजे आपण आपल्या मुलांना नेहमी ज्या गोष्टी करायला सांगतो त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने करायला सांगतो. न्यूरोबिक्स ही संकल्पना डॉक्टर लॉरेन्स कार्ड्स यांनी मांडलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुलांना आठवड्यातून एकदा तरी वेगळी कृती करायला सांगा. उदाहरणार्थ ते उजव्या हाताने ब्रश करत असतील तर आठवड्यातून एकदा डाव्या हाताने ब्रश करायला सांगा. ते जर चालत असतील तर एक हॉलमध्ये किंवा घरामध्ये अशी रेष काढा आणि डोळे मिटून सरळ चालायला लावा किंवा त्याच्यासोबत त्यांना उलट चालायला यायचं. किंवा एका वेळेला 2 गोष्टी करा. वरती बॉल टाकायचा आणि टाकता टाकता ते आकडे मोजायचे 1 2 3 4 आणि मग झेला. मल्टीटास्किंग करायला सांगा. त्यामुळे काय होतं मेंदूमध्ये वेगळ्या प्रकारची रचना तयार होते. शेवटचा प्रयोग करतो आणि पूर्ण करणारे थोड्या वेळात. त्यासाठी तुमच्यापैकी एक जण इकडे कोणीतरी या. कोण प्रयोग करतो? 2 मिनिटाचा प्रयोग आहे. कोणी या, झटकन या प्लीज, वेळ कमी. कोण येते? या 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 एकदम कोणीतरी या. अरे चांगला प्रयोग आहे, वाईट नाहीये. या या चल या. हे बघा साधी गोष्ट आहे, फक्त बोट काढून ठेवा. आता मला सांगा आपण सगळेजण लहानपणी पीटी शिकलोय की नाही? थोडं तिकडे उभे राहा आणि मी सांगतो त्याप्रमाणे करा. खरं सगळ्यांचं करून घेतलं तर मजा जास्त आहे पण वेळ नाही. दोन्ही हात असे करा, वरती करा, एकमेकाला जोडा आणि टाचा उचला. हात जोड नसेल, समोर बघा. ओके, हात खाली करा, डोळे मिटा, हात बाजूला करा, वरती करून एकमेकाला जोडा आणि टाचा वरती उचला. बस बस झाला प्रयोग. आता मला सांगा कशामुळे फरक पडला? फक्त डोळे बंद केल्यामुळे. वेगळं काहीतरी केल्यामुळे हा फरक पडतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मुलांना वेगळं काहीतरी करण्यामधून शिकवलं पाहिजे. यासाठी शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मुलांच्या आयक्यू पेक्षा EQ वर भर द्या. IQ म्हणजे इंटेलिजंट कोशंट म्हणजेच बुद्ध्यांक, जो आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. तर्काशी संबंधित सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि त्या आहेत ज्ञान, परीक्षण, तर्क, अर्थ, विचार, हिशोब, जाणीव. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. ह्या आयुष्यात महत्वाच्या आहेत की नाही? आहेत. शाळेत त्या शिकवतात, बरोबर आहे. पण आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे तुमच्यापैकी
शिक्षण क्षेत्रातले असतील त्यांना माहिती आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट याचा समावेश झालेला आहे. याच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, मदत करणं, कृतज्ञता, क्षमाशीलता, विश्वास, आपुलकी या सगळ्या गोष्टी येतात. या गोष्टी आयुष्यात महत्वाच्या आहेत का नाही आहेत ना. मग शाळेतल्या कोणत्या विषयात त्याला शिकवतात, कोणत्या पिरियडला हे शिकवतात सांगा. आहे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याचा समावेश केलाय. ही शिक्षण धोरणाची चांगली गोष्ट आहे, पण अजून शाळेपर्यंत ते कॉर्पोरेट होणं गरजेचं आहे. ते जेवढ्या लवकर होईल तेवढं ते महत्वाचं आहे. आणि याचं महत्व किती आहे यासाठी तुमची शेवटची परीक्षा घेऊन मी थांबतो. तुम्ही शाळेत असताना तुम्हाला गणिताचा तास होता का नव्हता? त्यावेळेला तुम्हाला काही शॉर्ट फॉर्म शिकवले होते लक्षात ठेवण्यासाठी. मी तुम्हाला विचारलं तर उत्तर द्या. अरे हो का नाही? चला शेवटचा प्रयोग. मी शॉर्ट फॉर्म उच्चारतो, तुम्ही लॉंग फॉर्म उच्चारायचा. रेडी? लसावी, मसावी. का घाबरत होतात मग? लसावी झालं, मसावी झालं. तिसरा शब्द आहे आवी. बोला. लसावी, मसावी, आवी. बोला. आठवतोय? नाही गेलेला? अहो जाणार कसा? शाळेत तो शिकवलेला नाही, आम्ही पॉइंट केलेला आहे. बघा काय अर्थ आहे. आवी, लसावी, बसावी. काय बोला? आदर, आपुलकी, विश्वास. आयुष्यात महत्वाचं आहे की नाही? आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मुलांना जर आपल्याला योग्य तऱ्हेने घडवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी केल्या पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणात ज्या काही गोष्टी घडत असतात त्यासाठी आपण जागृत राहायला पाहिजे. आणि म्हणून या टेकवारीच्या निमित्ताने मनशक्तीला जी तुम्ही संधी दिली आहे, इथे आम्ही विचारांच्या पातळीवर जसं मांडतो आहोत तसं थर्ड फ्लोअरवर याबद्दल मनातल्या भावनांचा परिणाम मेंदूवर आणि शरीरावर काय होतो यासाठी टेस्ट आहे, टेस्टच्या डेमो आहेत, काउन्सिलिंग आहे. तिथे जाऊन तुम्ही अनुभव घ्या. फर्स्ट फ्लोअरवर निर्णायक गेम्स आहेत की ज्यामुळे मुलांच्या मेंदूचा समतोल विकास होईल, तो पहा. ग्राउंड फ्लोअरवर पहा. शेवटचं सांगतो, या निमित्ताने तुम्ही मनशक्तीला मुलांच्या आयुष्याशी संबंधित, जडणघडणीशी संबंधित विचार मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या टेकवारीचे आम्ही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालकांच्या वर्तणुकीचाच मुलांवर परिणाम होत असतो. त्यामुळे घरात निकोप वातावरण ठेवणं, सकारात्मक वातावरण ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. आज आपल्याला सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा आपल्याला सुजाण पालकत्व निभावताना नक्कीच उपयोग होईल. सर वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देते. आणि आपल्या विभागातर्फे त्यांना आपण छोटीशी भेट देणार आहोत. तर उमराणीकर सरांना विनंती करते. टेकवारीचा मोमेंटो देतात आपल्याला. एक मिनिट इकडे